मासेमारीच्या धंद्यावर आशीर्वादासाठी प्रार्थना। हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तू प्रत्येक मानवाला उपजीविकेसाठी निरनिराळी साधने दिलेली आहेस। आम्हा कोळी बांधवांना मासेमारीसाठी जी बोट उपजीविकेचे साधन म्हणून दिलेली आहेस, त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही तुझे आभार मानतो। या बोटीच्या कानाकोपऱ्यात तुझा आशीर्वाद असू दे। तुझ्या पवित्र रक्ताने या बोटीला आशीर्वादित करून सर्व वादळ वाऱ्यापासून, संकटापासून व अपघातापासून आमचा बचाव कर। या बोटीवरील प्रत्येक भागीदाराला सुरक्षित ठेव। आम्ही ज्या वेळी मासेमारीसाठी जाऊ त्यावेळी आम्हाला सुखरूप किनाऱ्यावर आण। आतापर्यंत या बोटीवर तू आम्हाला सुरक्षित ठेवून रोजची भाकर मिळवण्यासाठी तू जे आम्हाला आमच्या कष्टाचे फळ दिलेले आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे परत एकदा मनापासून आभार मानतो। यापुढेही या बोटीवर तू आम्हाला सदा सुरक्षित ठेवून चांगली मासळी देशील अशी तुझ्याकडे विनवणी करतो। मासेमारी करताना तू सतत आमच्या जवळ राहा। हे प्रभू येशू ख्रिस्ता, मत्ते 18:20 मध्ये तुझे वचन सांगते की जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, त्यांच्यामध्ये मी आहे। या तुझ्या वचनावर विश्वास ठेवून आम्हामध्ये हजर आहेस, या विश्वासाने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो। कारण ख्रिस्ता, तू असेही सांगत आहेस की तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल। होय प्रभू येशू, आज आम्ही सर्व भागीदार तुझ्यावर विश्वास ठेवून मागत आहोत की आमच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे आम्हाला आमच्या कष्टाचे फळ मिळू दे। आमच्यावर तुझा सदा आशीर्वाद येऊन आमचा मासेमारीचा धंदा चांगला होऊ दे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, जसे तू सिमोनाला म्हटले होतेस की खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा। सिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून जाळी सोडतो। मग त्यांनी तसेच केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली। होय प्रभू, त्यांच्याप्रमाणे आम्हाला सुद्धा चांगली मासळी मिळावी म्हणून त्याच विश्वासाने तुझ्याकडे आम्ही प्रार्थना करीत आहोत। कारण ज्यांनी तुझ्याकडे विश्वासाने मागितले त्यांचा हात तू कधीच रिकामा ठेवला नाहीस, कारण तुला सर्वांची काळजी आहे। हे प्रभू परमेश्वरा, ही जाळी आमच्या उदरनिर्वाहाचे एक साधन आहे। ह्या जाळ्यात जर मासे येतील तरच आम्ही आमची उपजीविका करू शकतो। त्याच्यावरच आमचे कुटुंब अवलंबून आहे। तुझ्याच नावाने आणि आशीर्वादाने आम्ही आमची जाळी टाकत आहोत। आम्हाला भरपूर मासळी मिळावी की ज्याद्वारे आमच्या मुलाबाळांचे, कुटुंबाचे पालनपोषण करण्यास मदत होईल। हे प्रभू, आमची ही प्रार्थना तुझ्या दृष्टीआड करू नकोस, कारण तुझे वचन सांगते की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल। म्हणून आम्ही तुझ्याकडे विश्वासाने मागत आहोत। तुझ्या प्रत्येक वचनावर पूर्णपणे विश्वास ठेवून आमच्या धंद्यावर येणारे सर्व अडथळे व बंधने आम्ही तुला समर्पित करतो आणि आमचा सर्व भार तुझ्यावर सोपवित आहोत। हे पवित्र माते मरिया, आम्हाला चांगली मासळी मिळावी म्हणून तुझ्या पुत्राकडे आम्हासाठी मध्यस्थी कर। स्वर्गातील सर्व दूतांनो व संतांनो, आमच्यासाठी प्रार्थना करा। आमेन। आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशीच तू आमच्यापर्यंतची क्षमा कर। आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आमचे संरक्षण कर। आमेन। नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे,
धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमः. हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमः. हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन.